आपण झोपणं बघतोय. गुड मॉर्निंग मित्रांनो, फायनली आपण निघालो गावी जायला. गाडी रेडी आहे. यावेळी आपल्यासोबत दिदीसुद्धा आहे. तर आता आपण कोकणातून न जाता खोपोली मार्गे पुणा मार्गे जाणार आहोत, सातारा कोल्हापूर मार्गे. तर पाऊस आता तर नाही आहे, पुढे लागला तर लागेल. तर रेडी होऊन झालो आपण पूर्ण. तर चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. कसं वाटतंय मित्रांनो, गणपतीसाठी चाललोय गावी. जवळपास 3 वर्षाने आपण ह्यावेळी गणपतीसाठी गावी चाललोय. कोविड नंतर आपण नाहीच गेलो आणि यावेळी एक आपल्याला संधी मिळाली आहे ती जाण्याची. बघूया, आपण त्या संधीचं सोनं तर केलं आहे, मजा पण आपण तेवढीच करणार आहे. अजून तर पावसाची काही चिन्ह दिसत तर नाही आहेत, पण पुढे लागू शकतो. त्यामुळे आपण रेडी होऊनच निघालो आहे. जॅकेट वगैरे जे काही आहे ते आपण आपल्यासोबत घेतलं आहे. आपण हायवेला पोचलो आहे आणि गाड्यांची ट्रॅफिक तर बघताय तुम्ही समोर. बघूया आता आपण हे कुठपर्यंत चित्र भेटतं आपल्याला. तसं तर बाईक आहे, आपण साईडून निघू शकतो. आणि लहानपणापासून एक बघा, गावी जायची एक मजा वेगळीच असते आणि त्यामध्ये गणपतीतून गावी जायची मजा काही एवढंच. जरा थांबलो होतो, पाऊस होता त्यामुळे कॅमेरा लावला नव्हता. तुझं ते पण झालेलं आहे आणि आता आपण पुढे निघतोय. तर आपण आता खोपोलीच्या रोडला लागलोय. सूर्योदय मस्त झालेला आहे डाव्या बाजूने. इकडे थोडं पावसाचं वातावरण दिसतंय. बघू आपण आता. रेनकोट वगैरे तर काढला, गरम झालं मगापासून घालून. जर वाटलं पुढे तर घालूया. जरा डिस्टन्स फटाफट कव्हर करूया. आता जसं आपण घाटाच्या जवळच जातोय तसं आपल्याला पावसाचा जोर वाढताना दिसतोय. त्या साईडला तुम्ही बघाल तर पूर्ण काळोख झालेला आहे. जर आपल्याला पाऊस भेटला तर आपल्याला थांबावं लागेल. पुढे पाऊस असेलच माझ्या मते. आणि हा आहे आपला खंडाळ्याचा जो डोंगर आहे तो. ते तुम्हाला धबधबे पाहायला मिळतील खूप सारे. आपल्याला तुम्हाला इथून दिसतील का नाही? दिसतील. तो बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आपला महाराष्ट्र किती सुंदर आहे यार. आणि
पावसाळ्याच्या दिवसात त्यांचं रूप आणखीनच बहरून जातं. काय झालं, हिरोईनी आहेत वाटतं. जय शिंगरोबा. खंडाळा घाट. धुक्याची चादर पसरली आहे, चादर. पूर्ण धुकं पसरलंय बघा. हाच तो व्ह्यू आहे ज्याची आपण वाट पाहत असतो बाईकवरती प्रवास करताना. तर या दाट धुक्यात हरवून जाऊया. कॅमेऱ्यात तेवढं समजत नाहीये, भारी वाटतंय. तर आता आपण पुण्याला पोचलो होतो. थोडा रेस्ट घेतला, थोडं खाल्लं आणि आता आपण निघतो आपल्या पुढच्या प्रवासाला. ॲक्च्युली पुण्यामध्ये ना, आपण पुण्याच्या थोडा पुढेच आहे. तर आता बघू, अजून इथून 6 तास तर दाखवत आहेत. थोडी ट्रॅफिक होती पुण्याच्या इकडे पण, सर्वजण जात असल्यामुळे. पण आता निघू आपण थोड्या वेळात आणि बघू किती वेळ लागतो आपल्याला पोचायला. तर आता आपण निघालो आहे. थोडा वेळ नाश्ता केला, थांबलो आणि आता पुढच्या प्रवासाला लागलो आहे. इकडे पावसाचं काहीच चिन्ह दिसत नाही आहे. निखळ असं ऊन पडलं आहे. आपण जाताना कोकणातून जाणार होतो, बट तिकडून खूप ट्रॅफिक आणि वाहतूक कोंडी असल्यामुळे आपण या मार्गे चाललो आहे, कोल्हापूर मार्गे. तसं आपल्याला दोन्हीकडून सारखंच आहे. आणि बघा, मोदी महाराजांनी सोडलेली गणेशोत्सवानिमित्त मोफत बस सेवा. तर मित्रांनो, पोटा पाण्याची सोय करून आपण आता मस्त निघालोय. आपण आता कराडला आहोत. मागे थोडा पाऊस असल्यामुळे आणि आपला कॅमेरा वॉटरप्रूफ आहे, बट त्याचा जो मीडिया मोड आहे तो वॉटरप्रूफ नाही आहे, त्यामुळे मी कॅमेरा लावला नव्हता. तर आता पाऊस गेला आहे आणि वी आर बॅक. सो आता आपण कोल्हापूरपासून एक जवळपास 30-40 किलोमीटर अंतर लांब आहोत.
एंट्री अच्छी है, लेकिन बैठने का तरीका अभी बड़ा कैजुअल है। कैजुअल का मतलब होता है अनौपचारिक। आणि आता उत्सुकता लागली आहे घरी पोहोचण्याची। गावी जे गणपतीत वातावरण असतं ना, ते इतर सणांना नसतं। सर्वांच्या घरी गणपती येतात, मस्त भजन, आरत्या, वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, मजा वेगळी असते। आपण थोडा थांबलो त्यामुळे लेट तर झालाय, ठीक आहे, आपण कव्हर करू, काय नाही। लहान पोरं जी बघतात ना विंडोतून, ते मजा येते बघायला। आपण पण लहानपणी असं दुसऱ्यांच्या गाड्या किंवा जाताना आपण बघायचो। तर ही बारकी पोरगी बघा, पोरगी पोरगा, कौन सा गाड़ी आ रहा है रे बाबा पीछे से। कौन सा गाड़ी? ये ईवी। ये मेरे साथ ज़्यादा मत कर तू, चीवी चीवी। ये ईवी नको करू तू, चीवी चीवी। बच्चे, आपण कोल्हापूरला पोहोचलो आहे आणि आता आपल्याला बाप्पांच्या मूर्त्या नेत असताना दिसत आहेत। मुंबईप्रमाणे इथे पण गल्ली गल्लीमध्ये गणपतीचे आगमन होते। नाक्या नाक्यांवर गणपतीची मंडळं आहेत। फायनली आता आपण थोड्याच वेळात गावी आपल्या घरी पोहोचू। एक तासभर लागेल आपल्याला। कोल्हापूरमधून आपण जो आपला राधानगरी रोड आहे त्या रोडने चाललो आहोत। मस्त वाटतंय, दोन्ही साईडून आपल्या ऊसाची शेती आणि मध्ये हा मोकळा रस्ता। तर फायनली आता आपण राधानगरी अभयारण्याच्या हद्दीत पोचलो आहोत। तुम्ही दोन्ही साईडून बघाल तर दुतर्फा झाडे आहेत आणि दाट असं जंगल आहे। तर हे आहे दाजीपूर अभयारण्याचं प्रवेशद्वार आणि आपल्या गावात इथूनच रस्ता जातो। इथून जवळपास 10-1 मिनटावरतीच आपलं वलवणे गाव आहे। हे बघाल तुम्ही आपल्या डाव्या साईडला अभयारण्याचे प्रवेशद्वार। इथे राहण्याची आणि फिरण्यासाठीची आणि नोंदणीची सोय आहे। तर फायनली आपण घरी पोचलो आहे। आता जस्ट गाडी लावली, आपला टॉप बॉक्स होता खाली नेला पप्पांनी
आणि आता गाडी इथे उभी आहे. चला आता भेटूया.